आज आपण करूया शेवगा मुगाची डाळ। अर्धी वाटी मुगाची डाळ घ्यायची आणि शेवग्याच्या शेंगा। तर ही डाळ कुकरला फक्त वाफवून घ्यायची टोमॅटो घालून, कारण ती जास्त शिजली तर खूप अशी घट्ट होईल, म्हणून फक्त वाफवून घ्यायची। हे डाळ धुवून घेतली आहे आणि त्यात थोडा टोमॅटो घातलाय। एक टोमॅटो घातला तरी चालेल आणि त्यात आता आपण थोडंसं मीठ घालूया, आणि आता हे कुकर बंद करून ते थोडंसं वाफवून घ्यायचं। फोडणीसाठी लागणारे साहित्य: 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या, बारीक चिरलेला कांदा, कढीपत्ता, मोहरी, जिरं, हळद। आता हे आपण फोडणी द्यायची। 2 चमचे तेल घ्यायचे, लसूण घालायचा, कढीपत्ता, हे जे आपण घरगुती मसाले करतो ना, गरम मसाला, तो याच्यासाठी वापरायचा। आता यात शेंगा घालूया। ही वाफवून घेतलेली डाळ आहे, थोडीशी अर्धी कच्चीच असते ती वाफवून घेतलेली, ती आता यात घालायची। हे शेंगा शिजेपर्यंत आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे। शेंगा शिजलेल्या आहेत, तर आता ही आमटी आपली तयार झाली आहे। तर यात आपण थोडीशी कोथिंबीर घालायची। अशा पद्धतीने आपले जेवण तयार आहे। शेवगा मुगाची आमटी, ज्वारीची भाकरी, पापड, लसणीचा ठेचा, कांदा।